इन्व्हेन्शन केलं आणि ते काही मज्जा करायला नाही, तर त्या काळात युद्धामध्ये सिग्नल देण्यासाठी, एवढंच नाही तर हवामान आणि अंतर मोजण्यासाठी ते यूज करण्यात आलं. मग हे भारतात आलं कसं? तर व्यापाऱ्यांमुळे लोक भारतात आले आणि पतंग देऊन गेले आणि आज पतंग आपल्याकडे संक्रांतीचा महत्त्वाचा भाग झालाय. पण वेट 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 वेट, मला हे कळत नाहीये, संक्रांतीमध्ये आधी पतंग नाही उडवायचे तर मग काय करायचे? आणि याचं उत्तर मला सापडलं थेट महाभारतामध्ये. या काळामध्ये आर्चरी आणि कुस्तीच्या भल्या मोठ्या स्पर्धा व्हायच्या, पण आता त्याची जागा घेतलीये आपल्या पतंगांनी. तर याही संक्रांतीला भरभरून पतंग उडवा. तुम्ही या वेळेला किती जणांची पतंग कापली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.